श्री स्वामी समर्थ आणि सर्व भोले ग्रुप सदस्यांना जय भोले आणि श्री स्वामी समर्थ. भारतीय संस्कृती राम हे नाव फक्त पुरुषोत्तम अवताराचे नाही, तर धर्म, मर्यादा, आदर्श आणि भक्तीचं प्रतीक आहे. राम नाम हे केवळ 2 अक्षर नाहीत, ती अनंत चैतन्याची लहरी आहेत. राम या शब्दात 3 अक्षरे आहेत, र अधिक आ अधिक म. र म्हणजे रक्षण करणारा, आ म्हणजे आनंद देणारा, म म्हणजे मोक्षदायी. म्हणूनच राम नाम उच्चारताना भक्तांच्या हृदयात दया, करुणा, शांती आणि श्रद्धेचा महासागर असतो. रामरक्षा आणि रामनाम नाम घेताना कुठल्याही सूचीभूत व्हायची गरज राहत नाही. कुठेही नाव घेऊ शकता. तुम्ही स्वयंपाक करा, तुम्ही झाडलोट करा, कुठेही जा, नाम घ्यायला कुठल्याही सूचीभूतीची गरज राहत नाही. परंतु जेव्हा हे रामाचं नाव घेतलं जातं तेव्हा खूप नाम घेतल्यानंतर याचं जर आपल्याला फलश्रुती जर पाहिजे असेल तर रामरक्षामध्ये आहे. रामरक्षा हे बौद्ध कौशिक ऋषींना भगवान शंकरांनी दिलेली सेवा आहे. ज्या वेळेला बुद्ध कौशिक ऋषी तप करत असताना पुष्कळ दिवस लोटले, परंतु त्यांचं मन स्थिर होत नव्हतं. भगवान शंकरांना दया आली आणि ते प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की तू आता माझे ते ईश्वर आहेत, माझं जे दैवत आहेत त्याची आराधना कर. म्हणजे कोणाची? रामाची. बघा सृष्टीमध्ये कसं आहे, रामाचे दैवत भगवान शंकर आणि शंकराचे दैवत राम. म्हणून आपण पाहिलं असेल रामेश्वरला राम अधिक ईश्वर, रामाचा होतो ईश्वर भगवान शंकर, त्याची आराधना केली, मग तो रामसेतू तयार झाला. असं आहे रामनामाचं फार मोठं महत्त्व आहे. आणि असं आहे रामनाम घेत असताना जर आपण रामरक्षाची सेवा केली तर फलश्रुती चांगल्यापैकी लवकर होते. आता हे जी रामरक्षा यांना दिली गेली बुद्ध कौशिक ऋषींना, तर भगवान शंकरांनी सांगितलं तू रामाचं हे सेवा कर, रामाच्या नामाचं तप कर. जेव्हा रामनामाचं तप सुरुवात झालं, भगवान राम प्रकट झाले आणि म्हणाले, अरे तू माझी सेवा करण्यापेक्षा माझी जी दैवत आहे त्याची सेवा कर. बघा कसं एकमेकांचं सुसंगीत असं एकमेकाचे ईश्वर आहेत. आणि मग त्यावेळेला ते पुन्हा शंकर भगवानाची आराधना केलं आणि स्वप्नामध्ये रामरक्षा स्तोत्र दिलं. आता हे जे रामरक्षा आहे तर त्याचे आपण जर पाहिलं तर त्याचे एकूण 7 भाग होतात. त्याचे पहिला भाग आहे विनियोग. बघा शुचिभूत झाल्याशिवाय विनियोग करता येत नाही. हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 दाणे तांदूळाचे टाकायचे, तर ते विनियोग पूर्णत्वात येतं. नंतर दुसरं आहे ध्यान आहे त्याच्यामध्ये. बघा विनियोग नंतर ध्यान दिलेलं आहे. नंतर तिसरा भाग आहे रामरक्षाचं महत्त्व. आणि हे जे रामरक्षाचं महत्त्व आपण त्याच्यात जे श्लोक पाहिले 39 श्लोक आहेत आणि त्याच्यामध्ये पहिले 3.5 श्लोक हे रामरक्षाचं महत्त्व दिलेलं आहे. नंतर जो पुढचे 3.5 ते 10 श्लोक त्याच्यामध्ये अवयवांची सुरक्षा दिलेली आहे. पाहतो मी सुरू राहतो पाहतम. मग हे असे 10 जे अवयव आहेत त्यांची सुरक्षा त्याच्यात दिली. आणि मग त्यांची भगवान रामांची स्तुती श्लोक 11 ते 33 मध्ये आहे. 33 श्लोक झाल्यानंतर रामरक्षेला पूर्णता केव्हा येईल, त्यांचे जे परमश्रेष्ठ हनुमंत आहेत भक्त, त्यांचं नाव घेतल्याशिवाय रामरक्षा पूर्णत्वात येणार नाही. आणि ते रामरक्षाचा जो एक श्लोक आहे महत्त्वाचा, तो 34वा श्लोक आहे. तसंच रामरक्षाची फलश्रुती श्लोक 35 ते 38 आणि 39वा श्लोक आहे, तो उच्च कोटीची फलश्रुती आहे. आणि अशा पद्धतीने ही रामरक्षा आपण म्हणत असतो. आता रामरक्षाचं महत्त्व किती श्रेष्ठ आहे
एक एक अक्षरम पुसा महापातक नाशम. एक एक रामअक्षरातलं अक्षर हे मनुष्य जीवनाचं पातक नाश करणार आहे. आणि मग असं ते रामअक्षराचं जबरदस्त महत्त्व आहे. आणि मग त्या ठिकाणी पुढे दिलेले श्लोक आहेत 3.5 ते 10. त्याच्यामध्ये काय, भगवान राम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करत, डोकं, कपाळ, डोळे, कान, मूग, जिव्हा, भुजा, हात, हृदय, नाभी आणि जंगा आणि पाय. मग अशा पद्धतीने सर्व अवयवांचे रक्षण याच्यात. काय म्हटलं त्याच्यात, येता राम बोलोपेता रक्षाय सुकृती पठेत सचुराय सुखी पुत्री विजयी विनयी भवत. 2 शब्द आहेत बघा. आता कुठलाही तुम्ही पारायण करा, काही करा, किती आवर्तन करा, पण त्याच्या खोलात फिरा, त्याच्या अंतकरणात फिरा, अंतरिक्षामध्ये फिरा. त्याच्यामध्ये काय म्हटलं, विजयी तर होस तू, पण तो विजय कसा असायला पाहिजे, रामासारखा. रामाने जो याच्यावर विजय मिळवला, रावणावर, विनयता होती त्यामध्ये. आणि त्यावेळेला विनयता कुठे दिसून आली, की ज्यावेळेला संपूर्ण युद्ध आटपलं, रावणाचा वध झाला, त्यावेळेला ते एका खडकावर बसलेले होते, पूर्वेकडे तोंड करून. संध्याकाळची वेळ होती. आणि अशा त्या संध्याकाळच्या वेळेला बसलं असताना विषण्ण झालेले होते. ते अत्यंत दुःख होतं. कारण रावणासारखा श्रेष्ठ पंडित, रावणासारखा बलाढ्य, आणि ज्याने भगवान शंकराचं आराध्य दैवत होतं, यांचंही दैवत तेच होतं. आणि मग अशा त्यावेळेला जेव्हा त्यांचा वध झाला, मंदोदरीने पाहिलं की कोण आहे राम. रामाला भेटण्यासाठी ती गेली. ती पश्चिमेकडून येत होती. राम एका खडकावर बसलेले. आणि अशा त्या खडकावर बसले असताना मागून जी सावली पश्चिमेकडून पूर्वेकडे येत होती, एका स्त्रीची सावली पाहिली रामाने. माते तुम्हाला काय पाहिजे. त्याला माहिती होतं रावणाची पत्नी, पण काय म्हटलं, माता. म्हणजे बघा विनय किती होता. म्हणून विजय हो पुत्र, परंतु विनयाने हो. म्हणून ते या श्लोकाला 10व्या श्लोकालाही फार अर्थ आहे. नाही तर 16चं यश मिळाल्यावर लोक इतके हे चढून जातात, इथे अहंकार चढून जातो, ती विचारताच नाही. आणि मग पुढचा जो श्लोक आहे 11 ते 33, ते रामाची स्तुती आहे. त्याच्यात काय म्हटलं रामाला एका ठिकाणी, कारुण्य रूपम करंतम श्रीरामचंद्रम शरणम पद्ये. असा तो श्लोक आहे. बघा कसा आहे तो, कारुण्यरूपी आहे, करुणा करणारा आहे, असा तो राम, त्याला मी शरण जात आहे. आता जो 14वा श्लोक आहे तो सर्वांना तर मुखदगतच आहे. मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मक्षम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. कसा आहे तो हनुमान, मनोजमम, जो मनाच्या वेगाने जाऊ शकतो, भ्रमण करू शकतो. मारुतुल्य वेगम, मारुत म्हणजे काय, वाऱ्याच्या वेगाने तो जाऊ शकतो. जितेंद्रिय, ज्याने आपल्या सर्व पंचेंद्रियांना कंट्रोल केलेला, ताब्यात ठेवलेला, असा तो जितेंद्रिय. बुद्धिमत्तामध्ये सर्वात श्रेष्ठ असा तो हनुमान. आणि तो श्रीरामदूतम शरणम पद्ये, कोणाला शरण गेलेला आहे, श्रीरामाला. असा तो हा 34वा श्लोक आहे. विद्यार्थी असेल तुमच्या घरात, दररोज 11 वेळा म्हणून घ्या. अत्यंत बुद्धिवंत असा हा श्लोक आहे, बुद्धीला प्रेरणा देणारा श्लोक आहे. आता पुढचे जे 35 ते 38 श्लोक आहेत, त्या ठिकाणी ते श्लोकमध्ये फलश्रुती दिलेली आहे. आणि असे ते फलश्रुतीनंतर जो शेवटचा फलश्रुतीचा 39वा आहे, राम रामिती रामिती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानय. आता असा तो उच्च कोटीचा श्लोक आहे. ज्यांना दिवसभरमध्ये विष्णू सहस्रनामाचा त्याला वेळ नाही, त्यांनी हे श्लोक 3 वेळा म्हणायचं. म्हणजे विष्णू सहस्रनामाचे पुण्य या श्लोकामध्ये आहे. सहस्रनाम कोणाचं, विष्णूचं, ते या ठिकाणी दिलेलं. आणि अशा पद्धतीने ही रामरक्षा फलश्रुती म्हणून, रामनामाचीच फलश्रुती म्हणून वाचायचं. आणि अशी ती रामरक्षा आपण म्हटलं
तर मग रामाची सेवा केल्यानंतर जर तुम्ही हनुमानची सेवा केली तर किती उत्कृष्ट आहे. रामरक्षानंतर हनुमान चालीसा म्हटले तर सर्वोत्तम सेवा आहे. जेथे राम आहे तेथे हनुमंत हात जोडून उभे असतात. म्हणून रामाची सेवा करताना हनुमानला विनंती करायची आणि हनुमानची सेवा करताना रामाने विनंती करायची, कारण एकमेकाला ते पूरक आहे. म्हणून जिथं राम नाम घेतलं तिथं हनुमंत हात जोडून उभे आहेत. मग ती कथा असो, रामनाम असो, या ठिकाणी राम तिथं हनुमान. म्हणून हे आपण रामरक्षा घेत असतो. परंतु आता ही जी सेवा दिली आपल्याला 13 कोटीची, रामनामाचा संकल्प अत्यंत सुंदर आहे. हा 13 कोटीचा अंत तो सुंदर असं नाही, ते वंदनीय पण आहे. आणि अशी जी आपण उत्कृष्ट सेवा करतो आहे आयुष्यामध्ये, कधी असा आपल्याला चान्स मिळणार नाही. आणि मी मागे एक क्लिप पण पाठवली होती, हे म्हटलं की 2026 ते 32 हा फार काळखंड विचित्र आहे. या काळखंडामध्ये 3रं महायुद्ध होण्याची शक्यता आहे आणि कोरोनापेक्षा भयानक महामारी येणार आहे. मग त्यावेळेला आजपासूनच पाणी उकडून प्यायची सवय ठेवा. आणि दुसरी गोष्ट, हा जो काळखंड आहे याच्यामध्ये जो सेवा करेल तोच तरेल. आणि अशा पद्धतीने ही जी आपली सर्वोच्च सेवा चालू आहे 13 कोटी जपाची, अत्यंत सुंदर आहे. प्रत्येकाने हिरिरीने भाग घ्या. आणि आपले 110 लोकांचा ग्रुप आहे. तर प्रत्येकाने ठरवलं की नाही, मी माझा भाग म्हणजे वर्षाला कमीत कमी 3 ते 4 लाख देईल. मग आपली ही 13 कोटी सहज पार पडेल. आणि पार पडणारा आपण कोण आहे? पार पडणारा तोच आहे. आणि अशी ही आजची सेवा मी स्वामी समर्थ भगवान शंकर यांच्या चरणी रुजू करून गुरुदत्तांचा हा श्लोक म्हणतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. सद्गुरु परम पूज्य गुरु माऊली की जय. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब नमो नमः. ओम नमो स्वनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरभावे सहस्रनामेन पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी विधाने. श्री स्वामी समर्थ. जय बोले. सर्व जय बोलेच्या सदस्यांना येणारं जे पुढचं संवत्सर आहे ते पराभव नाम संवत्सर आहे. आता कोणाचा पराभव? पण जे अध्यात्मात आहे त्यांचा पराभव होणं शक्य नाही. कारण आपण जी संचयिका चालू केली आता, ती जबरदस्त ही बँक बॅलन्स आपल्याला आयुष्यामध्ये कामात येईल. आणि सर्वांना चैत्र महिन्यापासून येणारे जे आपलं संवत्सर आहे त्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. श्री स्वामी समर्थ.